हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल। आज आपण बघणार आहोत इयत्ता चौथीची दुसरी कविता श्रावण महिना। तर श्रावण महिन्यात या कवितेचे आपण स्वाध्याय बघणार आहोत। बघा, पहिला प्रश्न दिलेला आहे, कवितेत आलेले शब्द चौकटीत लिहायचे आहे। कवितेत वर्णन केलेल्या महिन्याचे नाव काय? तर श्रावण महिना आहे। मोराच्या संगतीने नाचणारी लांडोर, रात्री डुरुक डुरुक करणारा बेडूक। यानंतर पुढील आहे बघा प्रश्न क्रमांक 2, आकृती पूर्ण करा। श्रावण महिन्याची वैशिष्ट्ये सांगा। तर श्रावण महिन्यामध्ये इंद्रधनुष्य दिसतो, पाऊस असतो, मोराचा नाच असतो आणि बेडकांचे डराव आवाज देखील असतात। यानंतर प्रश्न क्रमांक 3 आहे, 2 ते 3 वाक्यात उत्तरे लिहायचे आहे। इन शॉर्ट मध्ये मी लिहिलेले आहे, तुम्ही सविस्तररित्या लिहू शकता। श्रावण महिन्यातील निसर्गाचे वर्णन तुमच्या शब्दात लिहायचे आहे। तर श्रावण महिन्यामध्ये हिरवे गवत दिसते, श्रावण महिन्यामध्ये आकाशात इंद्रधनुष्य दिसते। या पद्धतीने 2 ते 3 वाक्यात तुम्हाला उत्तर लिहायचे आहे। दुसरा आहे, मोर आणि बेडूक पावसाचा आनंद कसे व्यक्त करतात? तुम्ही उत्तर या पद्धतीने लिहू शकता। मोर आपला सुंदर पिसारा फुलवून आनंद व्यक्त करतो, तर बेडूक डराव असा आवाज काढून आनंद व्यक्त करतात। यानंतर प्रश्न क्रमांक 4 आहे, रिकाम्या जागा भरा। 7 रंगांचा तोरण कसा आभारी चोवल, जे की इथं दिलेलं आहे। दुसरी लाईन आहे, 7 रंगाचा तोरण कसा आभारी चोवल। दुसरा आहे, कार जात धाकधूक इजा किल्लोर करीती। चौथी लाईन आहे कवितेतली, कार जात धाकधूक इजा किल्लोर करीती। तिसरा आहे, श्रावण महिन्यात पाणी भुरुक भुरुक। यानंतर ई आहे, धारा नाचत नाचत थेंबा धरते ताल। तर बघा, या पद्धतीने उत्तर आहे, आभारी, इजा, पाणी आणि थेंबा या रिकाम्या जागा आहेत। यानंतर प्रश्न क्रमांक 5 आहे, या ठिकाणी दिलेला, कवितेत आलेल्या अपरिचित शब्दांची यादी करा। श्रावण, इजा, किल्लोर, महिन्यात, आभारी। तर या प्रकारचे अपरिचित शब्द कवितेमध्ये आलेले आहेत। यानंतर प्रश्न क्रमांक 6 आहे, 7 रंगांचे तोरण या शब्दसमूहाचा तुम्हाला समजलेला अर्थ सांगा। तर 7 रंगांचे तोरण या शब्दसमूहाचा अर्थ म्हणजेच आकाशात दिसणारे इंद्रधनुष्य असा आहे। तर या प्रकारे तुम्हाला उत्तर लिहायचं आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रश्न पहिला बघितला, दुसरा देखील बघितला, तिसरा देखील बघितला, चौथी रिकाम्या जागा देखील बघितले, प्रश्न 5 आणि 6 देखील बघितला। आता पुढील प्रश्न जाणून घेऊया। यापूर्वीच आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटापट चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, फ्रेंड्ससोबत नक्की शेअर करा। नेक्स्ट आहे बघा, विचार करा व सांगा, पाऊस शेतकऱ्याच्या जीवनावर कसा परिणाम करतो? तर यामध्ये प्रत्येकाचे विचार हे वेगवेगळे असतील, तर प्रत्येकाचं उत्तर देखील थोडंफार हे वेगळं असेल। तर या पद्धतीने तुम्ही लिहू शकता, पाऊस शेतकऱ्याच्या जीवनावर या प्रकारे परिणाम करतो। पहिले म्हणजे शेतकरी हा खूप आनंदी होतो। दुसरे म्हणजे पाऊस आल्यानंतर शेतकऱ्याला शेतीमध्ये पीक चांगले येते, यामुळे उत्पन्न मिळते आणि शेतकऱ्याला धनधान्य देखील मिळते। यानंतर लिहिते होऊया। प्रश्न क्रमांक 1, खालील अर्थाच्या कवितेतील ओळी लिहायच्या आहेत। श्रावण महिन्यात ढगांचा गडगडाट ढोलाच्या आवाजासारखा ऐकू येतो, विजांच्या कडकडाटामुळे मनात भीती निर्माण होते। तर हा अर्थ सांगितलेला आहे। आता आपल्याला कवितेची ओळ लिहायची आहे। श्रावण महिन्यात ढगाढोल वाजवती, कार जात धाकधूक इजा किल्लोर करती। तर या कवितेच्या ओळी आहे आणि यांचा अर्थ वरती दिलेला आहे। यातील दुसरा आहे बघा, श्रावण महिन्यात रिमझिम पाऊस पडतो, रात्री बेडकांचे गाणे कानावर पडते। श्रावण महिन्यात पाणी भुरुक भुरुक, कानी भेपकाचा गाणा राती डुरुक डुरुक।
तर या कवितेच्या ओळींचा अर्थ इथे दिलेला आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 2 आहे, माझा आवडता श्रावण महिना या विषयावर 4 ते 5 ओळीत माहिती लिहा. तर या ठिकाणी प्रत्येकाचं उत्तर हे वेगवेगळं असू शकतं. यावर आपला शॉर्ट्स देखील आहे, तर बघू शकता तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन. बघा, सगळीकडे हिरवेगार झाडे आणि गवत असते श्रावण महिन्यामध्ये. श्रावण महिन्यामध्ये रिमझिम पाऊस पडतो. श्रावण महिन्यामध्ये रिमझिम पाऊस आणि ऊन पडल्यामुळे सुंदर असे आकाशात इंद्रधनुष्य दिसते. या पद्धतीने तुम्ही लिहू शकता अजूनही काही ओळी, जसे की श्रावण महिन्यामध्ये अनेक सण असतात, त्यातील तुमचा जो आवडता सण असतो तर तो देखील तुम्ही लिहू शकता. यानंतर चर्चा करूया. श्रावण महिन्यात येणाऱ्या सणांची माहिती मिळवायची आहे, जसं की मी तुम्हाला वरती सांगितलं. तर श्रावण महिन्यामध्ये येणाऱ्या सणांची माहिती मिळवायची आहे आणि गप्पा मारायच्या आहे, तर हा चर्चेचा विषय आहे. आता खेळू या शब्दांशी. समानार्थी शब्द दिलेले आहेत. तर मोर, मोरला समानार्थी शब्द आहे मयूर. पाणीला समानार्थी शब्द आहे जल. रात्रला समानार्थी शब्द आहे निशा. ईला शब्द आहे कर्ण. ढग समानार्थी शब्द आहे नभ. वीज समानार्थी शब्द आहे विद्युत. विरुद्धार्थी शब्द बघूया आता आपण. मोठा, लहान, कमी, जास्त, जवळ, दूर किंवा लांब, दोन्हीपैकी तुम्हाला जे योग्य वाटेल ते लिहू शकता. यानंतर प्रश्न क्रमांक 3 आहे. प्रश्न क्रमांक 3, खालील शब्दांसाठी कवितेत आलेले शब्द शोधायचे आहे. श्रावण तर कवितेत सरावण हा शब्द आलेला आहे. आभाळी तर अबारी. काळजात, कारजात आणि थाटात तर ठाटात या पद्धतीने आहे. प्रश्न क्रमांक 4 आहे, खालील आकृतीतील प्राण्यांची, कीटकांची नावे पूर्ण करा. तर डापासून डास, बेडूक, नाकतोडा आणि गोगलगाय या प्रकारे आहे. कीटकांची आणि प्राण्यांची नावे आपल्याला ही पूर्ण करायची होती. हवं तर तुम्ही हे व्यवस्थितरित्या लिहून घेऊ शकता. पाठ करा, परीक्षेसाठी देखील अतिशय महत्त्वाचं आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे, ओळखा पाहू. कधी हिरवा, कधी राखाडी, कधी पाणी, कधी माती, डराव डराव करतो, उड्या मी मारतो, पावसाच्या राती, ओळखा पाहू मी कोण. तर डराव डराव कोण करतं? बेडूक. तर उत्तर आहे आपलं बेडूक. मी आहे राष्ट्रीय पक्षी, पंखांवरती रंगबिरंगी नक्षी, के कारव करतो रानात, रमतो कवीच्या बालमनात, सांगा मी कोण. बघा, यामध्ये पहिल्याच अक्षरात आपल्याला उत्तर हे समजते. तर राष्ट्रीय पक्षी आपला कोणता आहे? मोर. तर उत्तर आहे मोर. तर या प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण श्रावण महिन्यात या कवितेचे संपूर्ण प्रश्न क्रमांक 1 ते 5 बघितलेले आहेत. आणि त्याचप्रमाणे लिहिते होऊया, खेळ खेळूया शब्दांशी, ओळखा पाहू, हे सर्व प्रश्न उत्तरं बघितलेले आहेत. तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा. तर सर्व प्रश्नांची उत्तरे हे तुम्ही या पद्धतीने लिहून घेऊ शकता, जेणेकरून तुम्ही जर पुस्तक अभ्यासाला बसले तर तुम्हाला इझिली सर्वांची प्रश्नांची उत्तरे देखील हे पाठ करता येतील आणि वाचता देखील येतील. त्याचप्रमाणे भारतात वर्षाचे 6 ऋतूंमध्ये विभाजन केलेले आहे. तर हा देखील चार्ट अतिशय महत्त्वाचा आहे. तर तो देखील तुम्ही हा पाठ करून ठेवा. हा देखील अतिशय महत्त्वाचा घटक आहे. सो सी यू सून इन द नेक्स्ट व्हिडिओ. त्याचप्रमाणे तुम्हाला कोणत्या विषयाचा स्वाध्याय हवा आहे, कोणत्या सब्जेक्टबद्दल इन्फॉर्मेशन हवी आहे ते देखील नक्की सांगा.